पण मराठे बघा ना आपल्यावर किती अन्याय आहे. आपला रस्ता बंद केलाय आणि त्या जागेवर जर आपण केला असता तर म्हणले असते मराठी जातीवादी आहे, वाईट टाकलं म्हणले असते. हे लोक हे जर आपण केलं असतं ना, रस्ता बंद केला यांनी, त्या सगळं भुजबळचा आहे तू त्या दंगा. जर व्यवस्था रस्ता जर आपल्या लोकांनी बंद केला असता ना, तर म्हणले असते मराठी जातीवादी येत, यांनी वाईट टाकला आम्हाला, आमचा रस्ता बंद केला, आमचे पोरं शाळेतून जाणार कसे. आता त्यांनी तो रस्ता बंद केल्यापासून तो राज्य महामार्ग आहे, ते काय कोणाच्या बापाची जागिरी नाही. आता तिथून 15-16 गावचे लोक जाते. कसं जायचं ते. आता जातीवादी कोण, जातीवाद अरे मी तर आदेश देत नाही रे तुम्हाला, आणि देणार बी नाही, देणार बी नाही. नसतं ते 2-3 पोराला काल हाणलंय, नुसतं पोराला मोकळं सोडलं असतं ना, चटणीसारखे खाल्ले असते मराठी. पण त्यांना दंगल घडायची आणि त्या हे सगळे फडणवीसची शाळा आहे. म्हणून आपल्याला काहीच होऊन देत नाही. तुम्ही शांत राहा मी म्हणतो म्हणून. सुरुवात कोणी केली ते आपण कोणा धक्का लावला का, शेवट करणार मराठीच. इथे माझं नसते ना, तुम्ही फक्त मराठीचा पोराला खेटून बघा, थोडं थांबा म्हणा. मी म्हणत नाही तर शांत राहायचं, कारण एकदा आंदोलन होऊ द्या, त्यांना पुढे जायचं आणि आपल्याला पुढे जायचं. शांत राहा, काही नाही. मराठी एवढे विचित्र आहेत मग. हो मी रातपासून बघितलं, यांचा रस्ता बंद केला ना, ये पुन्हा फळकांड्या पाळल्यात, रस्तेच तयार केले. मराठे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात लढलेले, त्यांना रस्ते करायची गरजच नाही. कोणी पाटाकडून सुरू झाले, आता चारही बाजूला मराठे घुसले. आता काय करतात त्यांच्या वाकडे मराठ्याचे. यांनी अन्याय केला हे सुरू नका, यांनी रस्ता बंद केला आणि गोर गरिबाचा जाण्याचा दळणवळणाचा रस्ता, कोणाचा दुखायला लागलं तर नाही तुकडून, कोणाला शाळेत जायचं कुठून जायचं, कोणा म्हणजे यांनी आपण केलं असतं तर म्हणले असते मराठीने आम्हाला वाईट टाकलं, आणि यांनी आता आपला रस्ता बंद करून आपल्याला वाईट टाकले. आपल्याला आता आयरन जावं लागतंय, कुठं शिवाच्या रस्त्याने, पुढे पांडीच्या रस्त्याने. किंवा अन्याय नाही का देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस जेव्हा अन्याय नाही का मराठ्यावर, आता मराठ्याचा रस्ता बंद केला तो केला. आता जेव्हा अन्याय नाही का मराठ्यावर, 16-17 गावावर अन्याय नाही घेऊ, या लोकांकडून जायचं का गुन्हा दाखल झाला नाही त्यांच्यावर, गुन्हा कस का दाखल होत नाही. इथला PSI बी मला रात्रीपासून कळलं, आधी 4-6 महिने आम्ही त्याला काही त्रास दिला नाही, पण तेवढं जातीवाद करायला जाऊन महिलाला ढकलून दिलं जाऊन तिने. इथल्या PSI ने आराम फोड ठेवू तुला, तू जरी कोणत्या जातीचा आहे ना, तुला विचारले नाही मी जात. आणखी 5-6 महिने झालं तो फोन दिले जॉईन होऊन, तुला बोलला सुद्धा नाही आम्ही, पण तो काहीतरी खेळ केलाय. तुला सांगतो, मला फक्त ते खरं पटवून दे, मग तुला काय घेतो काचका, तुला थोडी जात मराठ्यावर अन्याय करायसाठी गोंदीला जेवण झाला काय. तुला 6-7 महिने नाही बोललो आम्ही काही, कारण आम्ही फालतू लोक नाही. कोणत्या जातीत असो तेव्हा अधिकारी असं म्हणणारे लोक आहेत आम्ही. पण तू जातीवाद करायला लागला, मराठ्याच्या पोरात राहते, मराठ्याच्या गावातल्या पोरात राहते, महिलाला ढकलून दे, असे कारनामे केले म्हणून काल तो तू जातीवाद करतो. तो आहे लोकांनी तो अंगावर डिझेल टाकलं होतं, आणि तो काढला विषय, तर तो डिझेल टाकलं तर तो गुन्हे नाही केले त्यांच्यावर. आमच्या लोकांना त्रास द्यायला लागला जाऊन तो रात्रीपासून. तुम्ही जात जागी झाली का. तुम्ही किती का आम्हाला 13 महिने शांत दिल्यात, आम्ही काही बोललो नाही, आम्ही सहन केलं. आता कवर सहन करायचं आम्ही. मराठ्याच्या पोरांनाही सांगतो, अरे बाबा हो तुम्हाला